नमस्कार शेतकरी मित्रांनो. या बागेची लागवड जुलै महिन्यामध्ये केलेली आहे. तर साधारणपणे 8 महिन्याच्या अवस्थेमध्ये ही झाडं आहेत. आता ह्या बागेची छाटणी कशी करायची, आपण 4 महिन्याच्या 5 महिन्याच्या झाडाची छाटणीचा व्हिडिओ टाकलाय. त्याच्यानंतर 10 महिन्याच्या एक झाडाचा व्हिडिओ टाकलाय. आता छाटणी योग्य झाड कसं होतं, तर अशा पद्धतीनं झाडाची हाईट आणि काड्याची संख्या अशी भरपूर झाली की समजायचं आपलं झाड छाटणी योग्य झालंय. आता ह्याचा आपण 4 वेळा शेंडा कट केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला पेन्सिल साईज काडी छाटून घ्यायची आहे. 3 डोळे ठेवायचे आणि छाटून घ्यायची. एखाद्या ठिकाणी हिरवी काडी असेल तरी छाटली तरी पण चालते. तर अशा पद्धतीनं ह्या झाडाची आपल्याला छाटणी करून घ्यायची आहे. झाडाचा आकार ही असा डेरेदार झाला पाहिजे आणि आपला जो येणारा माल आहे तो शक्यतो सावलीमध्ये माल राहिला पाहिजे. अशा पद्धतीनं डेरेदार बनवायचं झाड. आता काही ठिकाणी काडी हिरवी राहिलेली असते पण फांद्याची संख्या 4-3 अशी असली तर ती सुद्धा छाटून घ्यायची. छाटणी केल्यानंतर लगेच पानाची संख्या जर भरपूर असेल तर इथिरेल 5 मिली प्रति लिटर आणि क्युराक्रॉन 5 मिली प्रति लिटर ह्याची फवारणी करून घ्यायची. आता झाडाला काही अशा जमिनीला समांतर चालणाऱ्या फांद्या असतात तर त्या फांद्या अशा बुडापासून कट करून घ्यायच्या. अशा पद्धतीनं असं डेरेदार आकारात झाड छाटून घ्यायचं आणि अशी आपल्याला लाईनमध्ये भिंत तयार व्हावी अशा पद्धतीने छाटायचं. झाडाचा इकडे येणारा आणि इकडे येणारा जो विस्तार असतो मधल्या लाईनमध्ये तर पूर्ण काढून घ्यायचा. असा लाईनमध्ये भिंत तयार करून घ्यायची. अशा पद्धतीनं छाटणी करून घ्यायची. आणि जर आपल्याकडं इथ्रेल उपलब्ध होत नसेल तर असा पाला सुद्धा काढून आपण घेऊ शकतो. असा प्रत्येक पाला असा काढून घ्यायचा.